आज मी तुम्हाला घरातला कर्ता माणूस त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे. तर घरातला जो कर्ता माणूस असतो, वडील असो किंवा भाऊ असो किंवा बहीण असो किंवा आई असो, हे आपल्यासाठी ती कशा पद्धतीने ते आपल्यासाठी कष्ट करतात किंवा आपल्या शिक्षणासाठी ते कशा पद्धतीने खर्च करतात. त्यांना काही लोक टीका करतात की हा काय करतो, हा काय करते. त्यामुळं मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की जो घरचा कर्ता असतो तो स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून दुसऱ्याचे स्वप्न रंगवायला तयार असतो. अशा पद्धतीनेच एक तुम्हाला मी गोष्ट सांगते. एक गाव असते. गावाच्या लगतच एक मोठं आंब्याचं झाड असते. आंब्याचं झाड खूप डेरेदार असते आणि त्या आंब्याच्या झाडाला एवढे छान रसा रसा गोड गोड आंबे असतात आणि प्रत्येक येणारा जाणारा वाटसरूहा ती आंबे खाणार. खाल्ल्यानंतर त्या आंब्याची तारीफ करणार की हा आंबे किती सुंदर आहेत, किती गोड आहेत, किती रसाळ आहेत किंवा ह्याचं नाव काय. त्यामुळे त्या आंब्याला खूप गर्व झाला. आंब्याला वाटलं की मी आहे म्हणून हे आंब्याचं झाड आहे किंवा माझ्यामुळं या आंब्याच्या झाडाला किंमत ठरली, मी सर्वश्रेष्ठ आहे. अशा पद्धतीने मग आंबा हा झाडाशी भांडण करायला लागला की मी सर्वश्रेष्ठ आहे. त्यानंतर आंब्याच्या झाडानंतर परत झाडाशी भांडण करायला लागली फांदी. फांदी म्हणते झाडा मी सर्वश्रेष्ठ आहे, कारण मी ह्या प्रत्येक फळाला पानाला आधार देते ना, त्यामुळं मी सर्वश्रेष्ठ आहे. जर मीच आधार नाही दिला तर हे झाडाचे आंबे पानं फळं तुटून पडतील, त्यामुळं मी सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे फांदीचं आणि आंब्याचं भांडण सुरू असते. त्यामध्येच लगेच पान बोलतं झाडाला, हे झाडा मी आहे म्हणून आंबा होतो. मी सूर्यप्रकाश सहनशील करून त्यापासून मी आंबा बनवते किंवा मोहर येतो या पद्धतीनं, म्हणून मी आहे, पानं आहेत, फुलं आहेत म्हणून तर आंबा तयार होतो. असं सगळ्यांचं बोलणं येतं. त्यामुळं पानाचं बोलणं झालं, आंब्याचं बोलणं झालं, अजून परत फांदीचं बोलणं झालं. ह्या सगळ्यांचं बोलणं शांतपणे मुळीही खाली ऐकत असते की ह्या सगळ्यांचं बोलणं जोरदार भांडण चालू असते. त्यामध्ये खोड बनतं की मी आहे, मी तुमच्या सर्वांना आधार देते, मी तुमच्या सर्वांना जपते. वारा आला, पाऊस आला, ऊन आलं तर मी तुम्हाला आधारीने बसते किंवा इतर येणाऱ्या वाटसरूला किंवा इतर कोणी पशुपक्षी असतील तेव्हा मी त्यांना आधार देते, माझ्या सावलीमध्ये राहतात म्हणून मी सर्वश्रेष्ठ आहे. असं करत मग सगळ्यांचं बोलणं चालू होतं. ह्यांच्या सगळ्यांमध्ये जोरदार भांडण होतं. थोड्या वेळानंतर मग एके दिवशी मग मुळी म्हणते की ह्या सर्वांना आपण एके दिवशी धडा शिकवला पाहिजे. म्हणून ती काय करते, एक दिवस पाणीच सोडणं बंद करते. झाडाला पाणी जात नाही, फुलाला पाणी जात नाही, फळाला पाणी जात नाही, आंब्याला जात नाही किंवा पानाला जात नाही, फांदीला जात नाही, कुठेही जात नाही. तर अशा प्रकारे मग झाडाला पाणीच नव्हतं जात म्हणून पानं वाळायला, फांदी तुटायला लागते. पण त्या झाडाला पाणीच नसेल तर ते झाड टिकू शकते का, ते झाड वाळून जायला सुरुवात होते. मग आंब्याला विचार पडतो की मी का सुकायला लागलो किंवा काय झालं मला अचानक. फांदीला प्रश्न पडतो, सगळेजण एकमेकाला प्रश्न विचारायला लागतात की काय झालं. मग शेवटी मुळी म्हणते की मी जेव्हा पाणीच देणं बंद केले तुम्हाला, तर तेव्हा तुमचं स्वतःचं अस्तित्व काय आहे, तुम्ही स्वतःसाठी काही करू शकता का. मी पाणी शोषण करते, त्यामुळेच तुम्ही वरती अन्न निर्मिती करू शकता किंवा फळ तयार होते. प्रत्येकाचं कार्य हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने असते. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने एकमेकांमध्ये वाद करू नका. हे झाड म्हणजे एका परिवाराप्रमाणेच आहे. आपण सर्व एक झाडाचे एक प्रकार आहोत किंवा झाडाचे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळं कार्य करते. आंब्यानुसारच आंब्याची किंमतही झाडानुसारच होते. तो जसा असेल तसंच, कारण आंब्याला कुणी जाणार नाही, त्याचं लोणचं झालं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला माणूस आपल्या चवीनुसार तुमचा उपयोग करतो. तर त्यासाठी सर्वश्रेष्ठ हा कोणी नसतो. तर घरातला जो कर्ता असतो हा मुळीप्रमाणे असतो. तो शेवटपर्यंत आपल्या घरातल्या सर्वांसाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. त्यामुळं जर तोच तुमच्यासाठी करणं किंवा बंद केला, इतर कामे करायचं बंद केला, तर तो तुमच्यासाठी, तर तुम्ही एका आंब्यासारखे फांदीसारखे
अशाच प्रकारे असावे. आई वडील हे एका आपल्या मुळीप्रमाणे असतात. एक झाडाप्रमाणे एक परिवार असतो. आपण हे आंबे फांद्या हे आपण सगळे छोटे छोटे झाडाची एक भाग झालो. त्यामुळे बाप हा कर्तव्य करत असतो मुळाप्रमाणे. त्यामुळं इतर लोकांच्या मनानुसार आई वडिलांना किंवा इतर लोकांना जो कर्ता असतो त्याला कधी नाव ठेवू नका. धन्यवाद.